जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले विकास जाधव यांना IIT रुड़की उत्तराखंड येथे शनिवार दिनांक 27 जुलै रोजी पार पडलेल्या दीक्षांत समारंभामध्ये आचार्य PhD पदवी प्रदान करण्यात आली आहे। प्राध्यापक विकास जाधव यांनी जलसंसाधन विकास आणि व्यवस्थापन या विषयामध्ये PhD मिळवली असून त्यांचा संशोधनाचा विषय एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ सेडिमेंट इरोजन यील्ड अँड इस्ट मॉडेलिंग हा होता। विकास जाधव हे कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख या पदावर सध्या कार्यरत आहेत। विकास जाधव यांच्या नावे मृद व जलसंधारण कृषी व कृषी अभियांत्रिकी कापणी पश्चात तंत्रज्ञान अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान अद्ययावत दूरस्थ संवेदन ॲडव्हान्स रिमोट सेन्सिंग जलविज्ञान अशा अनेक विषयांवर आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर संशोधन पेपर प्रकाशित असून PhD मधील संशोधन कार्यातून त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित संशोधन पेपर प्रकाशित झालेले आहेत। राज्य सरकारच्या इयत्ता 9वी व 10वी साठी असलेल्या जलसुरक्षा या विषयाच्या विषय समितीचे ते सदस्य सुद्धा राहिले आहेत। वेगवेगळ्या संशोधन सोसायटीचे ते आजीवन सदस्य तसेच नियतकालिकांचे ते सदस्य आहेत। आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुद्धा संशोधन पेपर सादर केलेले आहेत व राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये प्रशिक्षण सुद्धा घेतलेले आहे। PhD मधील संशोधन कार्यास त्यांचे संशोधन मार्गदर्शक डॉक्टर आशीष पांडे, डॉक्टर सुरेंद्र कुमार मिश्रा, IIT रुड़की प्राध्यापक मुनीश शर्मा, महासंचालक MIT छत्रपति संभाजीनगर डॉक्टर संतोष भोसले, प्राचार्य MIT छत्रपति संभाजीनगर आदींचे मार्गदर्शन लाभले। त्यांच्या या यशाबद्दल सातपुडा शिक्षण संस्था अध्यक्ष कृष्णराव इंगडे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉक्टर स्वातीताई वाकेकर, संस्थेचे CEO नितीन सातव, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोदचे सर्व कर्मचारी व समस्त सातपुडा परिवार, जळगाव जामोद आपतेष्ट व खूपगाव तालुका बुलढाणा येथील त्यांचे गावकरी यांनी अभिनंदन केले। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, जळगाव।